यानंतर देशातली एक बातमी पाहूया। बातमी आहे उत्तर प्रदेशमधून। उत्तर प्रदेशातल्या बागपतमध्ये एका 7 वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला। एवढ्या लहान वयात हार्ट अटॅक कसा काय आहे, कुणाच्या बाबतीत हे घडू शकतं आणि पालकांनी काय काळजी घ्यायची आहे, पाहूया एक रिपोर्ट। ही दृश्य काळजाचा ठोका चुकवणारी आहेत। ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशातल्या बागपत मधली। मैदानात खेळताना 7 वर्षांची एक छोटी मुलगी धावत येते। धावता धावता अचानक कोसळते आणि तिचा मृत्यू होतो। या मुलीचा मृत्यू कसा झाला तर त्याचं कारण समोर आलंय, ते म्हणजे हार्ट अटॅक। सकाळी 11च्या सुमारास ही मुलगी मैदानात खेळत होती। अचानक तिच्या छातीत दुखायला लागलं, ती कोसळली आणि तिचा मृत्यू झाला। 7 वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्यानं मोठा धक्का बसलाय। लहान मुलांना हार्ट अटॅक येणं अतिशय दुर्मिळ आहे, तरीही असं का घडलं याची विविध कारणं सांगितली जात आहेत। सध्या मुलं विशेष शारीरिक खेळ खेळत नाहीत। फास्ट फूड कल्चरमध्ये मुलं वाढतायत। सध्या मुलांचं चालणंही कमी झालंय, त्यामुळे मुलांचं हृदय कार्यरत राहण्यात अडथळा येऊ शकतो। हृदयविकारामुळे कुठलाही लहान मुला-मुलीचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। लहान मुलांमध्ये हृदयविकाराची कारणे सामान्यतः प्रौढांपेक्षा वेगळी असू शकतात। यामध्ये हृदयस्पंदनाभिसरण यामधील अनियमितता म्हणजे कंडक्शन सिस्टीम ॲबनॉर्मॅलिटी, हृदयाचे स्नायू कमकुवत असणे, तसेच हृदयाच्या झडपेची अनियमितता किंवा कार्डियक वॉलची ॲबनॉर्मॅलिटी अशी कारणे प्रामुख्याने असू शकतात। प्रस्तुत घटनेमध्ये कुठल्या कारणामुळे हा मृत्यू ओढवला गेलेला आहे हे निश्चितपणे पोस्टमॉर्टम केल्यावरच सांगता येईल। साधारणतः ज्या लहान मुलांना हृदयासंबंधीचे काही आजार आहेत, अशाच मुलांना लहान वयात हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते। मात्र तरीही काही खबरदारी घ्यायला हवी। घरामध्ये हृदयरोगाची फॅमिली हिस्ट्री असेल तर विशेष काळजी घ्या। मुलांना खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी लावू नका। मुलांना जंक फूड ऐवजी सकस आहार द्या। मुलांचं वजन जास्त असेल तर ते वेळीच नियंत्रणात आणा। मुलांना नियमित व्यायामाची सवय लावा। तुमच्या मुलांचं आरोग्य नीट राहण्यासाठी पालकांनीही काळजी घ्यावी। मुलांमध्ये हृदयरोग किंवा इतर आजारांची लक्षणं दिसताच डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।